लीला काकू भाग 3. मी घरी पोहोचताच थेट गच्चीवर गेलो. हातात मोबाईल होता, पण मन मात्र खालीच अडकून पडलं होतं. काकूंनी दुपारी फोनवर फक्त एवढंच म्हटलं होतं, आज थोडा वेळ काढ, मला बोलायचं आहे. त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. आमच्यात आधीच एक खास जवळीक निर्माण झाली होती, पण आजचा दिवस वेगळा असणार याची जाणीव मला होत होती. मी स्वतःलाच विचारत होतो, आज मी खरंच त्यांना पूर्णपणे आनंदी करू शकेन का? मी पुन्हा माझा संकोचमध्ये येईन. मी ठरवलं. आज घाई नाही, दिखावा नाही. फक्त भावना, संयम आणि जपून दिलेला वेळ. तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं, लीला काकू. माझ्या हृदयाची धडधड वाढली. असा दुपार साधा नव्हता. आज काहीतरी बदलणार होतं. अजून तुम्ही भाग 2 नसेल पाहिला तर पाहून घ्या. नाहीतर कथा समजणार नाही. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करू. मी घरी पोहोचताच सरळ गच्चीवर गेलो. लीला काकू कधी बोलवतील याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. खरं तर मी त्यांना वचन दिलं होतं की यावेळी त्यांना अधिक खास आणि लक्षात राहील असा अनुभव देईन. पण नेमकं कसं करायचं, कसं त्यांना रिलॅक्स वाटेल याचा विचार माझ्या मनात सुरू होता. थोडा संकोचही होता. मी योग्य प्रकारे वागेन ना? मी थोडी माहिती वाचली. स्त्रियांना काय आवडतं, कसं संयम ठेवायचं, कसं त्यांना महत्त्व द्यायचं. तेवढ्यात काकूंचा फोन आला, खाली ये. त्यांचा हलका पण अर्थपूर्ण आवाज. मी खाली उतरताना मनात उत्सुकता आणि थोडी भीती दोन्ही होत्या. मी आत गेलो आणि दरवाजा लगत लावला. लीला काकू नवीन सुंदर साडी नेसून हलकं हसत पलंगाजवळ उभ्या होत्या. त्या क्षणी माझ्या मनातील सगळे संभ्रम नाहीसे झाले. मी पुढे होऊन त्यांना हलकी मिठी मारली. त्या मिठीत अनोळखी ऊब होती. मी त्यांच्या कपाळावर हलकं घेतलं. त्या हसल्या आणि वातावरण अधिक मऊ झालं. हळूहळू आम्ही दोघं पलंगावर बसलो. मी त्यांच्या केसावरून हात फिरवला. त्या माझ्या खांद्यावर डोकं टेकवत शांत बसल्या. आज त्या मागील वेळेपेक्षा अधिक आत्मविश्वासपूर्ण दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, आज घाई नाही, फक्त आपण आणि आपला वेळ. त्या हलकासा मान हलवून हसल्या. हळूहळू वातावरण अधिक जवळच होत गेलं. मी त्यांच्या साडीचा पदर अलगद बाजूला केला. त्यांच्या डोळ्यात एक विश्वास दिसत होता. त्या पलंगावर टेकल्या. मी त्यांच्याजवळ बसलो. आज माझ्या मनात संकोच हळूहळू नाहीसा होत होता. मी त्यांच्याजवळ जाऊन हलक्या स्पर्शाने तिला आश्वस्त करत राहिलो. त्या शांतपणे डोळे मिटून त्या क्षणाचा आनंद घेत होत्या. मी प्रथम त्यांच्या हातावर, मग खांद्यावर हलकासा स्पर्श करत राहिलो. त्यांच्या श्वासाचा वेग वाढत होता. मी खाली वाकलो आणि त्यांच्या गालावरून एक हळू स्पर्श करत राहिलो. त्यांच्या उपस्थितीचा सुगंध मला जाणवत होता. त्या माझे केस हलकेच पकडत होत्या, जणू त्या पूर्णपणे त्या क्षणात होत्या. मी संयमाने हळूहळू त्यांच्याकडे लक्ष देत राहिलो. त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेवरून मला समजत होतं की त्या आरामात आहेत. काही क्षणांनी त्या अधिक भावूक झाल्या. त्यांच्या आवाजात मंद आणि मधुर झाला. त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, आज तू वेगळाच वाटतोयस. मी हसलो. मी त्यांना आणखी जवळ घेतलं. त्या पूर्णपणे रिलॅक्स झाल्या होत्या. 4-5 मिनिटांनी तो खास क्षण आला. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानी लहर उमटली. त्या शांत पडून राहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. मी काही क्षण तसाच बसून त्यांच्याकडे पाहत राहिलो. सुमारे 15 मिनिटं त्या शांतपणे आराम करत होत्या. मीही त्या क्षणाची आठवण मनात साठवत होतो. शेवटी त्यांनी मला जवळ बोलावलं. हसत म्हणाल्या, आज खरंच तू मन जिंकलंस. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. काही वेळानंतर खोलीत शांतता पसरली. काकू पलंगावर टेकून बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हलकीशी लाज एकत्र दिसत होती. त्यांच्या शेजारी बसलो. आता आमच्यात शब्द कमी होते, पण त्या शांततेतही खूप काही बोललं जात होतं. त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या, आज तू फक्त जवळ आला नाहीस, आज तू मन जिंकलंस. त्यांच्या त्या शब्दांनी मला आतून वेगळाच आनंद दिला. मी हलक्या आवाजात म्हणालो, आज मला समजलं,
जवळीक म्हणजे फक्त स्पर्श नसतं, तर समजून घेणं आणि वेळ देणं असतं. ते मान हलवत माझा हात हातात घेतला. काही क्षण आम्ही तसेच शांत बसलो. बाहेर संध्याकाळ होत होती. खिडकीतून येणारा वारा वातावरण आणखी मऊ करत होता. थोड्या वेळाने त्या उठल्या. आरशासमोर उभं राहून स्वतःला सावरलं. माझ्याकडे वळून म्हणाल्या, आजचा दिवस आठवणीत राहील. मी हसत दरवाजाकडे निघालो. बाहेर पडताच मागे वळून पाहिलं. त्या अजूनही दरवाज्यात उभ्या होत्या. त्या क्षणी मला जाणवलं, ही गोष्ट फक्त एका दुपारची नव्हती, तर दोन मनामधली एक खास समजुतीशी होती. त्या रात्री मोबाईलवर त्यांचा एक छोटासा मेसेज आला. धन्यवाद, आज खूप शांत वाटतंय. मी स्क्रीनकडे पाहत हसलो. कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे मोठे नसतात, पण कायम लक्षात राहतात. आणि ही कथ आणि ही आणि ही कथा तसाच एक क्षण होती. इथेच ही कथा संपवतो मित्रांनो. कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब